मंडळी, पावसाळा सुरू झाला आणि लेमन ग्रास म्हणजेच की आपला गवती चहा घरी आला नाही असं कधी होतं का? नाही ना. बहुतेक लोकांचा हा अतिशय आवडता चहा आहे, गवती चहा. आयुर्वेदात सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. पण मग आता ह्या गवती चहाचा उपयोग फक्त कफ, खोकला, सर्दी ह्यावरच आहे का? तर नाही, याचे खूप सारे फायदे आहेत, तेच आपण जाणून घेणार आहोत. तर गवती चहा जो आहे हा अतिशय उपयुक्त असं एक हे गवत आहे. याला भूस्तृण असं आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आढळलेला असतो. तृण म्हणजे गवत, तर भूस्तृण ह्या नावाने आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे. आणि हा तीक्ष्ण उष्ण असा रसाचा आहे. याचा आपल्या शरीरावर उष्ण परिणाम होतो आणि हा याचा जो रस आहे म्हणजे याची जी चव आहे ती थोडीशी तिखट आणि तुरट अशा चवीची आहे. आणि ह्यामुळे आपल्या शरीरावरच्या दोषांवर ह्याचा काय परिणाम होतो, तर ह्या गवती चहामुळे वात आणि कफ या दोन दोषांचं आपल्या शरीरामध्ये बॅलन्स होत असतं. आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला बरेचदा व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला, पडसं असं सगळं होत असतं. तर त्यावर हा गवती चहा अतिशय उपयुक्त आहे. तर हा फक्त गरम आहे म्हणून का? नाही, ह्याचे अनेक वेगवेगळे फायदे सांगितलेले आहेत. तर हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा जंतुघ्न आहे. अँटीबॅक्टेरियल अशी याची प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे सर्दी खोकला वारंवार होणारा त्यावर याचा छान उपयोग होतो. व्हायरल फिवर किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स यावर याचा छान फायदा होतो. ज्वरग्न आहे हा, त्यामुळे तापसुद्धा कमी होण्यासाठी, आमपचन करण्यासाठी याचा छान उपयोग होतो. हा दीपन आणि पाचन आहे, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये अग्नी प्रदीप्त करणारा आहे, आपली पाचनशक्ती वाढवणारा आहे. आणि त्यामुळे जेव्हा तापानंतर किंवा खोकल्यामध्ये आपल्या तोंडाला चव नसते अशा वेळेस हा गवती चहा अतिशय उपयुक्त ठरतो. आणखी महत्त्वाचा उपयोग गवती चहाचा म्हणजे आपलं ओरल हायजीन चांगला ठेवण्यासाठी याचा खूप छान फायदा होतो. जंतुघ्न असल्यामुळे आपल्या तोंडामध्ये जे काही बॅक्टेरिया तयार होतात ते बॅक्टेरिया तयार झाल्यामुळे बऱ्याच लोकांच्या तोंडाला एक दुर्गंधी येत असते किंवा काही जणांना हिरड्यांमधून रक्त येणं, पू येणं अशा तक्रारी असतात. अशावर ह्या गवती चहाचा काढा जर का करून त्यांनी आपण गुळण्या केल्या तर त्याचा छान उपयोग होतो. किंवा गवती चहाचं जे स्टेम असतं ते जर का चावून चावून खाल्लं तरी सुद्धा त्यामधनं जे ऑइल निघतं ते जंतुघ्न असतं, त्यामुळे मुखशुद्धी होण्यासाठी याचा खूप छान फायदा होतो. आणखी एक महत्त्वाचा फायदा गवती चहाचा असा आहे की हा जंतुघ्न असल्यामुळे पोटाच्या इन्फेक्शन्सवर सुद्धा याचा खूप छान फायदा होतो. म्हणजे गवती चहा फक्त सर्दी खोकला झाला तरच घ्यायचा असं नाही आहे. तुम्हाला जर का पोट दुखत असेल, वारंवार मोशनला जावं लागत असेल, डायरिया किंवा डिसेंट्री होत असेल जंतू इन्फेक्शनमुळे, बॅक्टेरियल, व्हायरल किंवा अमिबिक डिसेंट्री असेल क्रॉनिक, अशावर सुद्धा गवती चहा खूप छान फायदा करतो. तुमची पाचनशक्ती वाढवतो आणि आतड्यातले जंतू मारण्यासाठी ह्या काढ्याचा खूप छान फायदा होतो. आता हा गवती चहा जो आहे तो डायुरेटिक सुद्धा आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये लघवीचं प्रमाण वाढवून शरीरातले दोष बाहेर टाकण्यासाठी गवती चहाचा छान उपयोग होतो. त्यामुळे ज्या लोकांना लघवीचा त्रास होत असेल अशांनी हा काढ्याचा वापर करायला पाहिजे. किंवा गाऊटसारख्या आजारांमध्ये जेव्हा युरिक ॲसिड आपल्या रक्तामध्ये वाढलेलं असतं तर त्या आजारावर जर का आपण गवती चहा रोज घेतला तर आपल्याला लघवी साफ होऊन युरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये साचणार नाही. तर असा हा गवती चहा अतिशय बहुगुणी आहे. आणि सगळ्यांना आवडणारा अजून एक महत्त्वाचा उपाय मी सांगते, तो म्हणजे हा स्किनसाठी खूप छान आहे. गवती चहामध्ये व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ए आहे, त्यामुळे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहे. म्हणून ह्या गवती चहामधनं जे तेल निघतं त्याचा कॉस्मेटिक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्वचेवर मुरूम येणं, तिथे इन्फेक्शन होणं ह्यासारख्या आजारांवर या गवती चहाचा छान उपयोग होतो. गवती चहा हा स्ट्रेस कमी करणारा आहे, अँझायटी कमी करणारा आहे, आपल्या नर्व्हस सिस्टीमला उत्तेजना देणारा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला डिप्रेस वाटत असेल, करमत नाही आहे, कुठे मन लागत नाही आहे किंवा मूड स्विंग्स होत असतील, अशा वेळेस जर का तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला छान फ्रेश वाटतं, नर्व्हस सिस्टीम तुमची ॲक्टिव्ह होते आणि झोपसुद्धा छान लागण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे ज्यांना झोप लागत नाही अशी तक्रार असेल त्यांनी सुद्धा गवती चहाचा जरूर वापर करावा. असा हा बहुगुणी गवती चहा तुम्ही तुमच्या घरी नक्की घेऊन या आणि त्याचा वापर करा. फक्त हा वापर प्रमाणात केला पाहिजे, कारण गवती चहा हा उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, त्यामुळे काही लोकांना ह्यानी उष्णता वाढू शकते,
तोंडाला कोरडं पडणं, उष्णता होणं, सारखी सारखी तहान लागणं, पोटामध्ये आग होणं अशी सुद्धा तक्रारी होऊ शकतात. गर्भवती महिलांनी ह्याचा वापर करू नये, कारण उष्ण असल्यामुळे त्यांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे. आता हा गवती चहा कसा करायचा? तर यासाठी 2 कप पाणी घ्यायचं, ते छान उकळू द्यायचं. उकळल्याबरोबर गवती चहाचे छोटे छोटे त्या पानांचे तुकडे करून आपण पाण्यामध्ये घालायचे. 1-2 मिनिटं उकळू द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. त्याला खूप उकळायचं नाही. खूप उकळलं तर त्यामधलं तेल जे आहे ते उडून जातं, त्याचा फ्रॅग्रन्स चालला जातो, सुगंध चालला जातो. त्यामुळे झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं तसंच राहू द्यायचा आणि मग तो छान गाळून घ्यायचा. गाळल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मध टाकू शकता आणि टाकला नाही तरी तो असा सुगंधी चहा अतिशय उत्तम लागतो. यामध्ये मिरे किंवा तुळशीची पानं, आलं काहीही घालायची गरज नाही, कारण त्याची उष्णता आणखी वाढेल. गवती चहा तसाच गरम आहे, त्यामुळे नुसता तुम्ही गवती चहाचा काढा करून घेतला तरी सुद्धा तो खूप फायदेशीर आहे.